पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार. दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण. पुढील 2 ते 4 दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. रत्नागिरी आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा. रत्नागिरी आणि साताऱ्यातील घाट परिसरात रेड अलर्ट जारी. रायगडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरीतील मागील 2 दिवसापासून पडणाऱ्या पावसाचा मिऱ्या नागपूर महामार्गाला फटका. उद्यमनगर ते परटवणे दरम्यान एक मोरीजवळ मध्यरात्री रस्ता खचला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. पुढील 2 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग देखील वाढल्यानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. अनेक भागात झाडांचीही पडझड. गुहागरमध्येही पावसाचा कहर सुरूच. गुहागर रत्नागिरी मार्गावर आबलोलीमध्ये ओढ्याला पूर. ओढ्याचं पाणी रस्त्यावर आलंय. गुहागरला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. साखरी आगर गावातल्या धरणवाडीत घराच्या बाजूची दरड कोसळली. घराला धोका निर्माण झाल्यामुळे रहिवाशांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना. उत्तर कर्नाटक आणि गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळाची परिस्थिती. किनारपट्टी भागात 45 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत असल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन. साताऱ्यात चिंचणेरी वंदन इथं ढगफुटी सदृश्य पाऊस. या पावसामुळे पुराच्या पाण्यात उभी असलेली 4 चाकी वाहनं जेसीबीच्या मदतीनं काढली बाहेर. जेसीबी चालकाचं ग्रामस्थांकडून कौतुक. धाराशिवमध्ये भर उन्हाळ्यात पावसाची हजेरी. धाराशिवला 4 ते 5 दिवसांपासून अवकाळीचा मोठा तडाखा. पावसामुळे शेतीमध्ये पाणी साचलं तर शेतकऱ्यांची मशागतीची कामं ठप्प झाली. सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात दरड कोसळली. काही काळ वाहतूक ठप्प तर एकेरी वाहतूक सुरू. दरड बाजूला काढण्याचं काम सुरू. खारेपाटण तिथवली भुईवाडा गगनबावडा रस्त्यावरील गगनबावडा घाटात दरड कोसळली. काही काळासाठी वाहतूक ठप्प. जेसीबीच्या सहाय्यानं दरड बाजूला काढण्याचं काम सुरू. सिंधुदुर्गात अरबी समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्यानं मालवण पर्यटन बोटींचं नुकसान. बोटींचं लाटांच्या तडाख्यात मोठं नुकसान. पुण्याजवळील कात्रजच्या नवीन बोगद्यावर दरड कोसळली. काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत. दरड हटवण्याचं काम सुरू. सिंधुदुर्गात उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत पालकमंत्री नितेश राणेंनीही केली चर्चा. बीडच्या परळी माजलगाव केजमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. मे महिन्यात वातावरणात गारवा पडल्यानं नागरिक सुखावले. बीडच्या आष्टी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती. मागील 9 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पूरस्थिती लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाकडून 6 पथकं, 8 बोटी आणि अनेक नोडल अधिकारी अलर्ट मोडवर. भिवंडीत मान्सूनपूर्व पावसानं लग्न सोहळ्यांवर फिरवलं पाणी. वधूवरांसह वऱ्हाडांची झाली तारांबळ. भर पावसात छत्र्यांचा आधार घेऊन उरकावं लागलं लग्न. व्हिडिओ व्हायरल. नवी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचा भाजीपाल्यावर परिणाम. पावसामुळे भाजीपाला खराब. मालाची आवक कमी असतानाही ग्राहकांची संख्या घटली. नागपूरच्या नरखेड तालुक्यात मोवाळा आणि जवळपासच्या परिसरात पावसानं नुकसान. बरसलेल्या पावसामुळे संत्र्यांच्या बागांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात सलग 11व्या दिवशी मान्सूनपूर्व पाऊस. वातावरणात कमालीचा गारवा जाणवल्यानं नागरिक सुखावले. यवतमाळच्या मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा तर सततच्या पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांना फटका.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.